आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे ग्रामस्थांच्या अभूतपूर्व सहकार्यामधून उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशरोहण आणि मंदिर लोकार्पण सोहळा हा सोमवारी 29 जून पासून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला। 1 जुलै पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी गावामधून श्रीरामांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावामधील आबाल, वृद्ध, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। श्री क्षेत्र दुर्गा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी सध्या विविध धार्मिक विधी, होमहवन आणि यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी वास्तुशांती, ग्रामप्रदक्षिणा आणि विविध अधिवास विधी पार पडले। मंगळवारी 30 जून रोजी सकाळी गणेश पूजन, नवग्रह स्थापना, रुद्र आणि विष्णू रामयाग, होमहवन आणि श्री दुर्गा मातेची कावड यात्रा हे कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी महापूजा करण्यात आली। या पूजेसाठी सौ लक्ष्मीबाई, श्री सोनेबापू राजापुरे, सौ मंगल, श्री शंकर जाधव, सौ छबुताई, श्री हरिभाऊ थोरात, सौ ऋतुजा, श्री पियुष कुंभकर्ण तसेच सौ सोनिया, श्री राजेंद्र शेवंते, माजी सरपंच वनकुटे हे बसले होते। तसेच पूजेसाठी महेश भालेराव, ब्राह्मण काका आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते। तर यावेळी विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी वनकुटे गावाचे माजी सरपंच राजेंद्र शेवंते यांनी ढवळपुरी इथे होत असलेल्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा केलं आहे। गावाच्या सरपंच नंदाताई भागाजी गावडे यांनी कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं। तर या प्रसंगी श्रीराम सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत ढवळपुरी तसेच श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संदीप थोरात, उपाध्यक्ष संतोष बुचडे, सचिव रमेश केदारी, खजिनदार मच्छिंद्र व्यवहारे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, पियुष कुंभकर्ण, संभाजी ढेकळे यांनी या ठिकाणी सहकार्य केले। तर सर्व विश्वस्तांनी, पंचक्रोशीमधील भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे। आज या ठिकाणी श्रीराम प्रभूंची मूर्तीची स्थापना, आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा तिसरा दिवस, ह्या पूजेचे मानकरी या ठिकाणी बसलेल्या आम्ही 5 जोड्या, अशी अतिशय भाग्यवान ह्या जोड्या या ठिकाणी आहेत। यांना हा पूजेचा मान भेटला। दुर्मिळ हा क्षण असतो या ठिकाणी। भालेराव महाराज आमचे ब्राह्मण काका अतिशय चांगले असे मंत्र उच्चारण या ठिकाणी केलेले आहे त्यांनी, आणि पूजा सुरू आहे। या मी भाविकांना आवाहन करीन, राम मंदिराच्या या रामाच्या दर्शनासाठी सर्व भाविक भक्तांनी परिसरातून आपली हजेरी लावा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। हा दुर्मिळ क्षण आहे, हा क्षण पुन्हा येणे नाही, पण ह्या क्षणाची तुम्ही येऊन या ठिकाणी दर्शन घेतलं तर या ठिकाणी सुजलाम सुफलाम या ठिकाणी झाल्यासारखं वाटतंय आणि होईल पण। या ठिकाणी आम्ही सर्व यतिशक्तीने या ठिकाणी बसलो आहे। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं स्वरूप आहे, संध्याकाळच्या टायमाला भोजनाचं नियोजन असतं।
या मंगळवारच्या दिवशी आज माझ्या परिवाराच्या वतीने भोजन आहे. उद्याचं भोजन आमचे मित्र बाळासाहेब कुंभकर्ण आणि रवी शेठ किरण शेठ लोंढे यांचं आहे. तर ह्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि आमचे मित्र या ठिकाणी गणेश जगदाळे आणि विनोद गायकवाड काल पण या ठिकाणी आले होते आणि आज पण या ठिकाणी आलेत. मी यांचंही सर्वांच्या वतीने स्वागत करतो. उद्याही अशाच टायमाला आमच्या इथे या आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा असं मी सर्वांना आवाहन करतो. जय श्रीराम. नमस्कार, माझे नाव पियुष भाऊसाहेब कुंभकर्ण, श्रीराम सेवा संस्थेचे विश्वस्त. आज श्रीराम मूर्ती प्रतिष्ठानचा प्राणप्रतिष्ठेचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे पूजा चालू आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी दर्शनासाठी यावे. उद्या महंतपती महाराज यांचं उद्या कीर्तन होऊन प्राणप्रतिष्ठा मूर्तीची होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी हजेरी लावा. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.